टरबूज अशा प्रकारे कापा की त्यातील बिया आपोआप वेगळ्या होतील। अशा सोप्या 2 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टरबूज कापण्याच्या, की तुम्ही बघून चकित व्हाल। त्यासोबतच योग्य टरबूज, केमिकल फ्री टरबूज कसं ओळखायचं ते देखील आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि अगदी बऱ्याच वेळा काय होतं, आपण टरबूज घेऊन येतो, खातो आणि ते बाधतं, बऱ्याच वेळा आजारी देखील आपण पडतो। तर असं होऊ नये, काय कारण आहे, नैसर्गिकरित्या पिकवलेलं टरबूज कोणतं, हे सर्व आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टरबूज घेताना कधीही तुम्ही हे कुठून घेता हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की तुम्ही जर खूप जास्त उन्हामध्ये ठेवलेलं टरबूज आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं, थंड केलं आणि खाल्लं की ते लगेचच बाधतं, त्यामुळे तुम्हाला उलटी, जुलाब होऊ शकतात। आणि बऱ्याच वेळा असं गरम असलेलं टरबूज लगेचच आपण आणून फ्रीजमध्ये ठेवलं की ते खाल्ल्यानंतर आजारी माणूस पडतोच पडतो। त्यामुळे ती कधीच तशी चूक करायची नाही। कधीही जर उन्हातून खूप जास्त टरबूज आणलं तर पाण्यामध्ये अगोदर ठेवायचं, नॉर्मल टेम्परेचर त्याचं होऊ द्यायचं आणि नंतर तुम्हाला वाटलंच तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता। पण पाण्यामध्ये ठेवलं की ते लगेचच असं नॉर्मल होतं, थंड देखील होतं आणि ते खाण्यासारखं होतं। त्यामुळे ही गोष्ट नेक्स्ट टाइम नक्की लक्षात ठेवा। आणि त्यासोबतच दुसरं म्हणजे कधीही टरबूज घेताना त्याचं जे देठ आहे ना ते ओढून बघायचं किंवा चेक करायचं की खूप जास्त ते असं हिरवं तर नाही ना, किंवा खूप जास्त असं वाळलेलं पिवळसर तर नाही ना। खूप जास्त पिवळसर असेल तर ते हात लावल्याच गळून पडतं आणि लगेचच समजून जायचं की हे खूप जुनं टरबूज आहे। आणि खूप हिरवंगार असेल ना तर ते देखील चांगलं नाही, कारण की बऱ्याच वेळा कच्चंच टरबूज, न पिकलेलं टरबूज काढलं जातं। तर अशा वेळेस न चेक करायचं, ओढून बघायचं, खूप जास्त ओढल्यावरच ते तुटत असेल किंवा जसं ते थोडंसं पिवळसर आहे, थोडंसं हिरवट आहे, तर ते टरबूज योग्य आहे, ते लाल निघू शकतं। यानंतर ना टरबूजावरती काही ओरखडे आहेत की नाही बघायचं, म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे ओळखता येतं। पिवळा डाग आहे की नाही ते बघायचं आणि हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। अजून डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, त्यावर तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेलं टरबूज कसं ओळखायचं याच्या भरपूर टिप्स बघू शकता आणि कधीच तुमचे पैसे वाया जाणार नाहीत, लाल भडक टरबूज निघेल। आणि त्याच क्रायटेरियाला मी बघून हे टरबूज आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला मी कट करत आहे आणि मुद्दाम मी याला थोडं वाकडं कट केलेलं आहे, कारण की आपण इथे बघणार आहोत टरबूज कट करण्याची सर्वात सोपी पद्धत। बऱ्याच वेळा आपल्याकडे धारदार चाकू नसतो आणि अशा वेळेस आपलं जे टरबूज आहे ते अशा प्रकारे वेडं वाकडं कट होतं। तर अशा वेळेस कसं काय करायचं जेणेकरून याच्या बिया वेगळ्या होतील, व्यवस्थित आपण याला कट करू शकतो। तर इथे बघा, आता एक टरबूज, अजून एक गोष्ट कट केल्यानंतर मी दाखवते तुम्हाला की हे कसं चांगलं टरबूज आहे मी ओळखलं। आणि त्यासोबतच कसं हे अगदी 100% काम करतात या ट्रिक्स, कारण की बघा रसरशीत असं लाल भडक भरून हे टरबूज आहे। वजनाने देखील जड असणारं टरबूज नेहमी घ्यायचं, म्हणजे ते असं खूप जास्त पाणीदार निघतं, ज्युसी निघतं। आणि बघा सहज चाकू यावरती फिरवला तर कसा यामधून रस निघत आहे, अजिबात असं पोकळ हे टरबूज नाही किंवा जुनं नाही, खूप छान असं भरून लाल भडक रसरशीत टरबूज निघालेलं आहे। आता यानंतर कट करताना जर कधी ते वेडं वाकडं कट झालं तर त्या अगोदर काय करायचं, थोडासा जो भाग एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करायचा। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्लेटमध्ये किंवा चॉपिंग बोर्डवरती टरबूज घ्यायचा आहे आणि त्याला कट करायचं। आता याला आपण, तुम्ही असं टरबूज कट केला असन, पण कट करताना काय चूक होते बघा, एकतर आपण काय करतो अशा फोडी करायला जातो, चाकू काही आपल्याकडे प्रोफेशनल नसल्यामुळे साधा चाकू असतो आणि यामुळे काय होतं ना, हे असं व्यवस्थित कट होत नाही, कारण की छोटा चाकू आहे, टरबूज मोठा आहे, तर यामध्ये चाकू जात नाही। आरपार कट करण्याच्या नादामध्ये काय होतं, टरबूज पूर्णपणे व्यवस्थित कट होत नाही आणि बिया खूप जास्त काढायला त्रास होतो। तर अगोदर काय करायचं, जेवढा चाकू छोटा आहे तेवढ्याच आकाराचा टरबूज कट करून घ्यायचा। एका साईडने मी अगोदर कट केलं, जसं सुरुवातीला मी 2 कट करून दाखवले ना, पूर्ण एकदाच कट करायचे मी प्रयत्न केले, तसं नाही करायचं। अगोदर टरबूज एका साईडने कट करायचं, कारण की चाकू छोटा असतो। त्यानंतर दुसरी साईड घ्यायची, दुसऱ्या साईडने टरबूज कट करायचं। आता बघा दोन्ही साईडने कट झालेला आहे, आरपार कट झालेला आहे की नाही एकदा चेक करायचं चाकू आतमध्ये टाकून। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला परत या दुसऱ्या बाजूकून कट करायचं आहे। चौकोनी आकारामध्ये हे टरबूज कट होतं आणि यामुळे आपल्याला जो नको असलेला भाग आहे तो निघून जातो। त्यासोबतच बिया खूप चांगल्या व्यवस्थित वेगळ्या होतात। त्यासोबतच बघा अशा प्रकारे आपण सहज याला खाऊ शकतो। आणि विशेष म्हणजे अशा प्रकारे टरबूज कापण्यामध्ये अजिबात वेळ जात नाही, कारण की आपण खायला टरबूज बसलं की लहान मुलांना खालचा भाग काढून द्यावा लागतो, बिया काढून द्याव्या लागतात। आणि नक्कीच तुम्ही पण पाहिलं असेल, आपल्याला सगळ्यांना टरबूज कट करून देता देता टरबूज संपून जातं आणि आपल्याला काही टरबूज खायला मिळत नाही किंवा बऱ्याच वेळा भरपूर यामध्ये वेळ जातो। तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। अगदी सहपरिवार जरी टरबूज खायला बसला ना, काही सेकंदात तुम्ही अशा प्रकारे टरबूज कट करू शकता आणि
त्यांच्यासोबत तुम्हीही टरबूज एन्जॉय करू शकता। तर आता बघा इथे मी अगोदर एका साईडने कट केलं आणि नंतर मी दुसऱ्या साईडने याला कट करत आहे। तर अशा प्रकारे याला कट करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आता मी तुम्हाला इथे हळूवारपणे दाखवत आहे कारण की तुमच्या लक्षात यावं प्रोसेस काय कशी आहे, पण अगदी सहज फटाफट तुमचं टरबूज अशा प्रकारे कट होतं आणि शेवटपर्यंत बघा आता छान मी याला कट केलेला आहे। आता अगोदरनं बघा यामध्ये कसा फायदा याचा काय होतो, तर अगदी जसं बऱ्याच वेळा आपण अशा लांब फोडी काढतो तर त्या खायला खूप त्रास देतात, त्यामुळे त्याचा खालचा भाग काढून आपल्याला ते खायला द्यावं लागतं। पण अशा प्रकारे टरबूज कट केल्यामुळे बघा कशा स्टिक टाईपमध्ये अगदी दांड्यामध्ये पूर्ण हे असं कट होतं आणि अख्खं टरबूज अशाच प्रकारे कट होतं। जसे की आता तुम्ही बघत आहात टरबूजाच्या चारही बाजूंनी बिया दिसत आहेत, तर त्या थोड्या हाताने झटकल्या की बिया पूर्ण अशा खाली पडतात आणि आपल्याला एक एक काढत बसण्याची गरज पडत नाही। म्हणजे लहान मुलं असो की मोठी माणसं अशा प्रकारे टरबूज कमीत कमी वेळेमध्ये खूप सोप्या पद्धतीने कट करा आणि युनिक पद्धत आहे, दिसायलाही खूप छान दिसतं। अगदी घरामध्ये पाहुणे जरी येणार असतील ना, अशा प्रकारे जर तुम्ही ते कट केलं तर खूप छान व्यवस्थित आपण याला एखाद्या बाउलमध्ये ठेवू शकतो। आणि यामध्ये बघा एक्स्ट्राचा जो कडेचा भाग असतो ना, ज्यामध्ये की अजिबात लालसर भाग नाही, तो अशा प्रकारे सहज वेगळा होतो, बाजूला काढता येतो। म्हणजे यामध्ये कसं साईडचे भाग आपोआपच छोटे छोटे कट होतात ना, त्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम येत नाही। आता बघा किती सोपी पद्धत आहे ना, तुम्ही पण नेक्स्ट टाइम अशाच प्रकारे टरबूज कट करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। लहान मुलंही अगदी व्यवस्थित खातील, सारखं सारखं बिया काढून द्यायची किंवा साल्ट काढून द्यायची गरज पडणार नाही। अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जी की सोपी आहे आणि अगदी म्हणजे कसं यामध्ये ना आपला वेळ जात नाही आणि ही योग्य पद्धत आहे टरबूज कट करण्याची। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा दुसरी पद्धत मी शेअर करत आहे, त्यासाठी सिंपल आपल्याला अशा प्रकारे फोड कट करायची आहे। आता ही फोड तुम्ही अशी कट केलेली असेलच या अगोदर, पण यामध्ये विशेष काय आहे मी तुमच्यासोबत शेअर करते। तर अशा फोडी आपण लांब लांब कट करतो आणि ठेवतो। बघा अशा फोडी खायला गेलं तर नक्कीच ती फोड जी आहे ना, तर कडेचा जो भाग खाता येत नाही, अगदी मधोमधचा भाग खाता येत नाही आणि लहान मुलांना तर हा खाताच येत नाही। त्यामुळे काय करायचं, अशा प्रकारे चंद्रकोरात कट केलेली पूर्ण जी फोड आहे ना, तर ती अशी 3 भागात कट करायची किंवा 2 भागात, जेवढी छोटी मोठी असेल त्यानुसार। आणि याचा फायदा कसा होतो, याचा जो वरचा भाग आहे ना, तो जर तुम्ही असा तोडला तर अगदी हाताने याच्या पूर्ण बिया असं झटकलं की निघून जातात। आणि बघा बिया पूर्ण निघालेल्या आहेत, कारण की त्याच भागामध्ये सेंटरमध्ये बिया असतात, ज्या की काढणं खूप सोपं होतं। बऱ्याच वेळा साईडचा जो भाग असतो तो छोटा असतो, तर त्याच्या अगदी वरच्याच कडेला बिया साचलेल्या असतात, जे की असं केलं की पूर्णपणे निघून जातात। म्हणजे काय, या बिया तुम्हाला ना हाताने काढायची गरज पडत नाही, मुलांना काढून द्यायची गरज पडत नाही। सहज त्यांना ही ट्रिक जर दाखवली किंवा सांगितली तर खूप सहज ते हे काम करू शकतात। आणि तुम्हाला या 2 ट्रिकपैकी कोणती ट्रिक आवडली टरबूज कापण्याची ती मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि त्यासोबत कलिंगड घेताना, टरबूज घेताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, नवीन असाल सबस्क्राईब करा।